Hello students, welcome to my YouTube channel. आज आपण अल्जेब्राचं सेकंड चॅप्टर सुरू करणार आहे, ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. So first of all, let us see the definition of quadratic equation. What is meant by quadratic equation? कुठल्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो हे आपण सुरुवातीला बघू. So see the definition of quadratic equation. The equation containing only one variable with degree 2 is known as quadratic equation. बघा QE हा quadratic equation चा शॉर्ट फॉर्म आहे. See the definition. The equation containing only one variable. बघा दिलेल्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे with degree 2. आता degree means it is the maximum power of variable appearing in the given equation. इक्वेशन मध्ये प्रेझेंट असलेल्या व्हेरिएबलचा मोठ्यात मोठा जो पॉवर आहे त्याला म्हणतो आपण त्या इक्वेशनची डिग्री. त्याला आपण मॅक्झिमम इंडेक्स हा शब्द सुद्धा वापरू शकतो आपण. बघा आता दिलेल्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे, ते रिपीटेड असले तरी चालेल परंतु एकच व्हेरिएबल पाहिजे आणि व्हेरिएबलचा मोठ्यात मोठा पॉवर किती पाहिजे, 2 पाहिजे. अशी जर कंडिशन असेल तर त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा एक्झाम्पल 2x² plus 5x minus 7 equal to 0. बघा हे इक्वेशन, यामध्ये आपल्याला एकच व्हेरिएबल दिसते x आणि या x चा मोठ्यात मोठा पॉवर किती आहे, 2 आहे. तर हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड एक्झाम्पल बघा x² minus 3x is equal to 0. यामध्ये सुद्धा एकच व्हेरिएबल आहे x and the maximum index is 2. Third one is 3x² minus 5 equal to 0. या इक्वेशन मध्ये सुद्धा बघा एकच व्हेरिएबल आहे x, त्याचा मोठ्यात मोठा पॉवर किती आहे, 2 आहे. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. नंतर चौथे एक्झाम्पल बघा 5x² is equal to 0. बघा 5x² equal to 0 याला सुद्धा आपण काय म्हणणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. कळलं का? आता इथे जो पॉवर आहे x चा तो किती आहे, 2 आहे. आपल्याला एक व्हेरिएबल पाहिजे आणि त्या व्हेरिएबलचा मोठ्यात मोठा पॉवर किती पाहिजे, आपल्याला 2 पाहिजे. अशी जर कंडिशन असेल तर त्या इक्वेशनला म्हणतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. So here these are the examples of quadratic equation. आता हे जे quadratic equation आहे याचा बघायचा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म. So see next point, the standard form of quadratic equation. Here the standard form of quadratic equation is ax² plus bx plus c equal to 0. हा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म. वेअर कंडिशन बघा काय दिलेली आहे, a, b, c आर दी रियल नंबर्स. हे रियल नंबर्स पाहिजे. and main condition is that this a is not equal to 0. बघा a means it is the coefficient of x². x² चा जो कोएफिशिएंट आहे तो 0 नाही पाहिजे, because we know that 0 into any number is equal to 0. मग a ची किंमत जर आपण 0 घेतली तर 0 into x² काय होईल, 0 होईल. म्हणजे इक्वेशन काय राहील मग bx plus c equal to 0. तर यामध्ये x व्हेरिएबल असेल परंतु x चा पॉवर 1, that means that equation become linear equation. आपण पाहू चॅप्टर नंबर 1 मध्ये लिनियर इक्वेशन.
त्यासाठी महत्त्वाची कंडिशन लक्षात ठेवायची, हा जो x स्क्वेअर आहे त्या x स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे दॅट मस्ट नॉट इक्वल टू 0, तो 0 च्या व्यतिरिक्त पाहिजे, 0 नाही पाहिजे. नंतर बघा हे जे ABC आहे याला नाव सुद्धा आपण देऊ शकतो, याला नाव सुद्धा दिलेली आहे. हियर दिस A हा जो कॉन्स्टंट आहे A इज कॉल्ड एज क्वाड्रॅटिक कोएफिशियंट. बघा याला म्हणायचंय क्वाड्रॅटिक कोएफिशियंट. दॅट मीन्स इट इज द कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म. x स्क्वेअर चा कोएफिशियंट आहे. दिस b इज कॉल्ड एज, b ला म्हणायचं आहे लिनियर कोएफिशियंट. इट इज द कोएफिशियंट ऑफ x. जी लिनियर टर्म आहे त्या लिनियर टर्मचा तो कोएफिशियंट आहे. बघा ही आहे क्वाड्रॅटिक टर्म, ही आहे लिनियर टर्म, आणि जो c आहे that c is called as constant term. And here this c is called as constant किंवा constant term. c आहे constant. बघा हे नाव पण लक्षात ठेवा. This a is called as quadratic coefficient, b is called as linear coefficient, and c is called as constant, or it is also known as constant term. So this is the standard form of quadratic equation. हा आहे quadratic equation चा standard form. बघा यामध्ये c ची किंमत आपण 0 घेऊ शकतो. We can take c equal to 0. Similarly we can take b equal to 0, or simultaneously b equal to 0 as well as c equal to 0. But main condition is that we cannot take a equal to 0. बघा a ची किंमत आपण 0 नाही घेऊ शकत, b ची 0 घेऊ शकतो, c ची 0 घेऊ शकतो. त्यासाठी हे जे मी एक्झाम्पल दिले बघा, या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट एक्झाम्पल मध्ये तिन्ही टर्म प्रेझेंट आहे. बघा क्वाड्रॅटिक टर्म आहे, नंतर लिनियर टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे. सेकंड मध्ये बघा कॉन्स्टंट टर्म ऑप्शन आहे, याचाच अर्थ जो c आहे कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. थर्ड मध्ये बघा क्वाड्रॅटिक टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे. लिनियर टर्म इज absent, that means the value of linear coefficient is 0, that means value of b is 0. आणि जे फोर्थ नंबरचं एक्झाम्पल घेतले मी, यामध्ये b ची पण किंमत 0 आहे as well as c ची सुद्धा किंमत 0 आहे. ओन्ली देयर इज क्वाड्रॅटिक टर्म, फक्त क्वाड्रॅटिक टर्म आहे. कळलं का? तरी या चारीच्या चारी इक्वेशनला आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल की क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या मेन कंडिशन कोणत्या आहेत, की कुठल्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. आता यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट कशाला म्हणतो आपण, तर बघा इथे दे values of variable in the quadratic equation which satisfy the given quadratic equation are known as roots of that quadratic equation. बघा इथे the values of variable in the quadratic equation. quadratic equation मध्ये जे व्हेरिएबल प्रेझेंट आहे त्यांच्या अशा किमती की which satisfy the given quadratic equation, की ज्या किमती दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करतात. आता सॅटिस्फाय करतात याचा अर्थ काय आहे की त्या किमती जर आपण इक्वेशन मध्ये टाकल्या तर डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी येते, त्याला म्हणतो आपण सॅटिस्फाय म्हणे. कळलं का? x ची किंमत आपल्याला दिलेली आहे, ती किंमत जर आपण दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये टाकली, डाव्या बाजूला जर टाकली आणि डावी बाजूचं जे आन्सर आलं तेच उजवी बाजू जर असेल, if both sides are equal, then we can say that the given value of variable satisfies the quadratic equation. तर अशा किमती व्हेरिएबलच्या ज्या दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाय करतात त्या सर्व व्हॅल्यूजना आपण काय म्हणतो, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन.
बघा एक एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला मी. सी द एक्झाम्पल x square minus 5x plus 6 equal to 0. This is the quadratic equation x square minus 5x plus 6 equal to 0. आता या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 2 टाकून बघू आपण की x equal to 2 हे या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे की नाही. बघा आता इथे फॉर x equal to 2 x च्या 2 या व्हॅल्यू साठी बघा आता इथे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू x square minus 5x plus 6 is equal to replace all x by x value 2 x च्या ठिकाणी 2 टाका. so we have 2 square plus 5 into 2 plus 6. here there is minus sign. 2 square minus 5 into value of x is 2 plus 6. simplify this. 2 square is equal to 4 minus 5 is 10 plus 6. take the addition of like term. 4 plus 6 is equal to 10. 10 minus 10 is equal to 0 and this 0 is nothing but it is the right hand side is equal to right hand side. आता बघा इथे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आलेले राइट हँड साइड. दोन्ही बाजू सारख्या आल्या x इक्वल टू 2 साठी म्हणजे x इक्वल टू 2 काय हे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे. therefore x equal to 2 is the root of given quadratic equation. तर अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो की x च्या दिलेल्या किमती व्हेरिएबलच्या दिलेल्या किमती दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट आहे की नाही. बघा हा जो पोर्शन आहे थेरॉटिकल पोर्शन या थेरॉटिकल पोर्शनवर आधारित आपला पहिला प्रॅक्टिस सेट आहे या चॅप्टरचा दॅट इज प्रॅक्टिस सेट 2.1. सो लेट अस सी द प्रॅक्टिस सेट 2.1. बघा याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर 1 राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा पहिला प्रश्न दिलेला आपल्याला कुठलेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन द्या. तर मनाने आपण किती लिहू शकतो आपण दोन द्यायचे फक्त आपल्याला. डायरेक्ट सोल्युशन बघायचं आन्सर आहे कुठलंही घेऊ शकता तुम्ही. 2x square minus 5x plus 7 equal to 0. दुसरं इक्वेशन 3x square minus 4x is equal to 0. तर हे कुठलेही दोन इक्वेशन घेतले तरी चालतात. सो दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. देन सी दिस सेकंड डिसाइड व्हिच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण पाहिलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठल्या इक्वेशनला म्हणायचे त्याच्या कंडिशन्स काय आहेत त्यावर आधारित हा दुसरा क्वेश्चन आहे. बघा सोल्युशन दिलेले इक्वेशन आहे x square plus 5x minus 2 equal to 0. so given equation is x square plus 5x minus 2 equal to 0. बघा आता यामध्ये there is only one variable. एकच व्हेरिएबल आहे. पहिली जी अट आहे ती सॅटिस्फाईड आहे. there is only one variable and the maximum index जो मोठ्यात मोठा जो पॉवर आहे मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल किती आहे मोठ्यात मोठा पॉवर 2 आहे इज 2. बघा ही सुद्धा जी अट आहे ही सुद्धा सॅटिस्फाईड आहे. आता तिसरी अट आहे जी स्क्वेअर टर्म आहे त्याचा कोएफिशिएंट काय पाहिजे आपल्याला अदर दॅन 0. हियर व्हॅल्यू ऑफ a. आता इथे a ची किंमत आपण a म्हणजेच काय आहे इट इज द कोएफिशिएंट ऑफ क्वाड्रॅटिक टर्म म्हणजेच x स्क्वेअर चा कोएफिशिएंट आहे त्याला आपण क्वाड्रॅटिक कोएफिशिएंट म्हटलेलं आहे. a ची किंमत बघा हियर a इक्वल टू 1 b equal to 5 and c equal to -2. so here the value of a
इज नॉट इक्वल टू 0. बघा हे सर्व कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. Therefore given equation is a quadratic equation. So this is the complete solution. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे, डिसाइड करायचं आहे की दिलेलं इक्वेशन ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. इथे या इक्वेशनच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय केल्या त्याच्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. एक जरी कंडिशन सॅटिस्फाय नसली तर ते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. Then see the next problem, problem number 2. Given quadratic equation is y square equal to 5y minus 10. याला तुम्ही सिंप्लिफाय करू शकता, याला डाव्या साईडला घेऊ शकता. y square या दोघांची साइन चेंज होती, -5y minus 10 equal to 0. तर बघा इथे there is only one variable and the maximum index of variable is, बघा मॅक्सिमम इंडेक्स किती आहे, मोठा पॉवर किती आहे, 2 आहे. म्हणजे बघा ही कंडिशन सॅटिस्फाय झाली की एक व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलचा मॅक्सिमम इंडेक्स किती आहे, 2 आहे. बघा आता इथे हियर a इक्वल टू, बघा क्वाड्रॅटिक कोएफिशिएंट किती आहे, नॉट गिवन मीन्स 1, b इक्वल टू -5 आणि c ची किंमत किती आहे, -10. सो हियर दिस a इज नॉट इक्वल टू 0. बघा सर्वच कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. देयरफॉर गिवन इक्वेशन is the quadratic equation. दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता बघा तिसरा प्रॉब्लेम बघा. गिवन quadratic equation is y square plus 1 upon y is equal to 2. आता हे जे दिलेलं इक्वेशन आहे हे सिम्प्लिफाईड नाही, याला सुरुवातीला सिम्प्लिफाय करा, याला सरळ रूप द्या. तर बघा इथे y स्क्वेअर प्लस 1 अपॉन y दिलेला आहे. डिनॉमिनेटर किती दिलेला आपल्याला, y दिलेला आहे डिनॉमिनेटर. तर हा जो y आहे हा डिनॉमिनेटर जो आहे तो कॅन्सल करण्यासाठी, y कट करण्यासाठी, डिनॉमिनेटर नाहीसा करण्यासाठी काय करा, दोन्ही बाजूला इक्वेशनच्या y ने मल्टिप्लाय करा. सो हियर नेक्स्ट स्टेप इज मल्टिप्लाय both sides by y. या इक्वेशनच्या दोन्ही साइडला y ने मल्टिप्लाय करा. सो वी हैव y स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय y प्लस 1 अपॉन y into y is equal to 2 multiplied by y. Here this y cut get cancel. So y square into y cube प्लस 1 is equal to 2y. हा जो 2y आहे हा डाव्या साईडला घ्या. Therefore y cube minus 2y plus 1 equal to 0. तर बघा हे इक्वेशन मिळालं. या इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबल आहे y, परंतु त्या व्हेरिएबलचा मॅक्सिमम इंडेक्स किती दिलेला आहे आपल्याला, 3 दिलेला आहे. आपल्याला 2 पाहिजे. बघा आता इथे हियर किंवा इथे डायरेक्ट लिहू शकतो आपण, there is only one variable and the maximum index of variable is 3. बघा मॅक्सिमम इंडेक्स 3 दिलेला आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी मॅक्सिमम इंडेक्स किती पाहिजे, 2 पाहिजे. मग 2 आहे का, नाही. म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय नाही. एक जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तरी दिलेल्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकत नाही. मी इथे लिहायचे ऍज दिस मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल is not equal to 2. Therefore given equation
equation is not a quadratic equation. बघा नॉट शब्द आलेला आहे म्हणजे दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. दिलेल्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकत नाही. बघा अशा पद्धतीनं जर दिलेला प्रॉब्लेम सिम्प्लिफाय नसेल तर त्याला सरळ रूप द्यायचं, सिम्प्लिफाय करायचं आणि नंतर मग डिसाइड करायचे कंडिशन आपल्याला चेक करायचे. तर बघा नंतरचा प्रॉब्लेम, सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑल्सो. लेट अस सी द फोर्थ प्रॉब्लेम. गिवन इक्वेशन इज x plus 1 upon x is equal to minus 2. बघा जसं आपण तिसरा प्रॉब्लेम सोडवला त्याच पद्धतीने याला सिम्प्लिफाय करू आपण. हा जो डिनॉमिनेटर x आहे तो कट होण्यासाठी या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला x ने मल्टिप्लाय करू. सो मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय x. x ने मल्टिप्लाय करा. बघा x मल्टिप्लाइड बाय x plus x into 1 upon x is equal to x multiplied by minus 2. This x get cancelled. X into x, x square plus इथे राहिला 1 is equal to x into minus 2 minus 2x. हा जो minus 2x आहे याला डाव्या साइडला घ्या. That will become plus. So x square plus 2x plus 1 is equal to 0. बघा आता इथे x square plus 2x plus 1 equal to 0. आता ही जी कंडिशन आहे कंडिशन आपण याला चेक करू की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. बघा आता इथे एकच व्हेरिएबल आहे कुठला x आणि त्याचा मॅक्सिमम इंडेक्स किती आहे 2 आहे. बघा आता इथे देयर इज ओनली वन व्हेरिएबल and the maximum index of the variable is 2. म्हणजे बघा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. आता आली तिसरी कंडिशन. जो क्वाड्रॅटिक कोएफिशिएंट आहे त्याची किंमत आपल्याला अदर दॅन 0 पाहिजे. सो हियर व्हॅल्यू ऑफ a is, here the coefficient of x square is not given, means it is 1, b equal to 2 and c equal to 1, and the value of a is not equal to 0. That means all these three conditions are satisfied. Therefore the given equation is the quadratic equation. This is the required solution. Then see the next problem. Problem number 5. Given equation is m plus 2 multiplied by m minus 5 is equal to 0. बघा हे जे दोन ब्रॅकेट दिलेले हे सॉल्व करायचे आपल्याला. सुरुवातीला याला सिम्प्लिफाय करू आपण. बघा प्रोसिजर काय दिलेली आपल्याला. First term into second bracket and again with sign second term into second bracket. Therefore this m into m minus 5 plus second term is 2 into again second bracket is m minus 5 is equal to 0. बघा स्टेप बघा लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्याला दोन ब्रॅकेट सोडवायचे, दोन ब्रॅकेटचा गुणाकार करायचा त्यावेळेस फर्स्ट टर्म into second bracket and again with sign second term into second bracket ही प्रोसिजर अप्लाय करायची. त्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर जी टर्म आहे तिने प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. बघा m into m square minus 5 into m 5m 2 न मल्टिप्लाय करा. 2 into m minus 2 5 are 10 is equal to 0. Here take the sum of like term. Minus 5m plus 2m means minus 3m. Therefore m square minus 3m minus 10 is equal to 0. बघा हे इक्वेशन आपल्याला मिळालं. या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे m आणि मॅक्सिमम इंडेक्स सुद्धा 2 आहे. नंतर m स्क्वेअर चा कोएफिशिएंट दिला नाही म्हणजे 1 अदर दॅन 0 आहे. म्हणजे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय आहे. बघा आता इथे देयर इज only one variable and
the maximum index of variable is 2. maximum index किती आहे 2 आहे. here a equal to बघा quadratic coefficient दिला नाही म्हणजे 1 आहे. b equal to linear coefficient -3 आहे. c equal to -10 आहे. and a is not equal to 0, therefore given equation is a quadratic equation. So this is, see the problem number 6. m cube plus 3m square minus 2 equal to 3m cube. बघा हे जे दिलेले इक्वेशन आहे सुरुवातीला याला सिम्प्लिफाय करा, त्याच्यानंतर डिसाइड करू आपण की दिलेले इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. गिव्हन इक्वेशन इज m cube plus 3m square minus 2 equal to 3m cube. बघा आता इथे m cube 1m cube दिलेले आपल्याला, इथे 3m cube दिलेले आहे. तर ह्या ज्या डाव्या साईडच्या सर्व टर्म उजव्या साईडला घ्या, या सर्वांची साइन चेंज होतील. therefore we have 3m cube as this plus become minus m cube, again plus become minus 3m square and minus 2 become plus 2 is equal to left side ला काय राहिलं 0. here take the addition of like term. बघा 3m cube minus 1m cube, that means twice m cube minus 3m square plus 2 is equal to 0. आता बघा इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे m, but here the maximum index of variable is 3. बघा 3 आहे 2 नाही, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. तर आपण लिहायचे व्यवस्थित. बघा there is only one variable and the maximum index of variable is 3. बघा here the maximum index of variable is not equal to 2. आपल्याला 2 पाहिजे, 2 नाही म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय आहे का नाही, म्हणजे दिलेल्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक म्हणू शकतो का नाही म्हणू शकत. therefore given equation is not a quadratic equation. बघा हे याचं सोल्युशन आहे, हे आन्सर आहे. given equation is not a quadratic equation.